नमस्कार. मान्य आयुक्त मान्य अतिरिक्त आयुक्त तसं अन्य मान्यवर व आपले उपस्थित सर्व पदाधिकारी आणि अन्य मान्यवर नागरिक, मी आपल्या महापालिकेमार्फत आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज राज्य निवडणूक आयोगाने 25 मे 2022 रोजी दिलेल्या आदेशानुसार ठाणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक 2022 करता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आपण करणार आहोत. त्यासाठी आपण सर्व उपस्थित आहात. त्या आरक्षण सोडतीबाबतची जी त्रोटक माहिती आहे ती मी आपल्याला इथे विदित करतो. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 करता जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या 18,41,488 इतकी असून त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 1,26,003, अनुसूचित जमातीची लोकसंख्या 42,698 इतकी आहे. या निवडणुकीकरिता 3 सदस्यीय प्रभाग असे एकूण 46 प्रभाग तयार करण्यात व 4 सदस्य असे एकूण 47 प्रभागाची रचना करण्यात आली आहे. या निवडणुका एकूण सदस्य संख्या 142 आहे. त्यापैकी अनुसूचित जातींसाठी 10 जागा राखीव राहणार आहेत व 3 जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव राहणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 129 जागा शिल्लक राहणार आहेत. 142 जागांपैकी 50% आरक्षणानुसार 71 जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून 10 जागा राखीव आहेत, त्यापैकी 5 जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. अनुसूचित जमातीसाठी ज्या 3 जागा राखीव आहेत त्यापैकी 2 जागा या अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव राहणार आहेत. अशा एकूण राखीव प्रवर्गातील 7 जागा या महिलांसाठी सोडतीने काढण्यात येणार आहे. उर्वरित 64 महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 1 ते 47 प्रभागातील व ब याच्यामधील 47 जागा ह्या ऑलरेडी नेमून दिलेल्या आहेत. त्या संबंधीचं परिपत्रक आपल्याला पुरवण्यात आलेलं आहे. त्यात आपल्याला अवलोकन करता येईल. आणि त्यानंतर ज्या 17 जागा महिलांसाठी राखीव राहत आहेत त्याच्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाने एक 34 प्रभागासाठी डी मार्क करून दिलेला आहे. त्या डी मार्कच्या 34 चिठ्ठ्या आपण करणार आहोत आणि त्यापैकी 17 जागा ह्या महिलांसाठी सर्वसाधारण महिलांसाठी आपण राखीव करणार आहोत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात अनुसूचित जाती महिलांकरता आरक्षणाची सोडत काढली जाईल. दुसऱ्या टप्प्यात अनुसूचित महिलांसाठी एकूण ज्या 3 जागा आहेत त्यापैकी 2 जागांसाठी काढली जाईल. असं करताना जर प्रभाग क्रमांक 29 मधील 1 जागा अनुसूचित जाती मध्ये राखीव झाली नाही तर दुसरी जागा आपोआपच अनुसूचित जमातीच्या याच्यासाठी राखीव केली जाईल. आणि टप्पा क्रमांक जो 3 आहे त्यामध्ये आपल्याला 64 जागा ज्या आरक्षित ठेवायच्या त्यापैकी 47 जागा ऑलरेडी नेमून दिलेल्या आहेत. उर्वरित 14 प्रभागामधून ब जागेसाठी 17 चिठ्ठ्या आपल्याला काढून त्या जागा आपल्याला राखीव करता येतील. अशा सूचना माननीय राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या दिनांक 25 मे 2022 रोजीच्या आदेशात दिलेल्या आहेत. त्यानुसार आपण आपली ही कारवाई आता पुढे चालू माननीय आयुक्त महोदयांच्या आदेशांमुळे पुढे कारवाई करत आहोत. धन्यवाद सर. आजच्या या आरक्षण सोडत कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होते. कोणत्याही टप्प्यावर उपस्थितांपैकी कोणाचं काही म्हणणं असेल किंवा काही विचारायचं असला तर त्याचं स्वागत आहे. माहिती व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकूण 10 जागा या राखीव आहेत. त्याच्यापैकी यापैकी एकूण 10 जे प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव झालेले आहेत ते असे आहेत. प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 12, प्रभाग क्रमांक 15, प्रभाग क्रमांक
23, प्रभाग क्रमांक 24, प्रभाग क्रमांक 27, प्रभाग क्रमांक 29, प्रभाग क्रमांक 34 आणि प्रभाग क्रमांक 44 असे 10 प्रभाग आहेत. त्या 10 प्रभागाच्या उंडाळ्या आपण याच्यात टाकणार आहोत आणि त्यातून 5 ज्या चिठ्ठ्या निघतील त्या अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखून त्या जागा होतील. त्यानुसार पुढील कारवाई करत आहोत. हॅलो, आता जे अनुसूचित जातीसाठी राखीव प्रभाग दर्शवण्यात आले आहे 10, ती 25 मे 2022 रोजी राज्य निवडणूक आयोगाचा जो पत्र प्राप्त झाला होता त्यामधील ध्यापत्र 1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे दाखवण्यात आलं. ज्या अनुसूचित जमात जातीसाठी जे राखीव प्रभाग आहेत त्याच्या 10 चिठ्ठ्या आपण आता ह्या रोलिंग मशीनमध्ये टाकत आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे. कोणाला परत पडताळणी करायची असली मशीनमध्ये तर स्टेजवर येऊन झाकण उघडून करू शकते. मग ठीक आहे, आपण पुढे जातो. आपल्यासोबत आज सोडतीमध्ये मदत करण्यासाठी आपली खामबाबा शाळाची वेदश्री म्हणून आलेली आहे मुली, ते आपल्याला मदत करतात. थँक्यू वेदश्री. गुड मॉर्निंग. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2022च्या आरक्षण सोडत केली कार्यक्रमाने पहिले आरक्षण सोडत या ठिकाणी संपन्न होते. खामोबाच्या विद्यार्थ्यांकडून आजच्या आरक्षण सोडत काढण्यात येते. हो. 12 ही जागा अनुसूचित जातीच्या स्त्रियांसाठी राखीव झालेली आहे. 5 चिठ्ठ्या काढायची आहे, त्यापैकी पहिली आलेली आहे. मशीन परत फिरवण्यात येईल. 5 काढायची ना, एक झाली महिलांसाठी. दुसऱ्या जागेसाठी आरक्षण सोडत निघत आहे. सर काढली. प्रभाग क्रमांक 3 मधील जागा अनुसूचित जातीसाठी राखीव झालेली आहे. अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झालेली आहे. थँक्यू जान्हवी, मदत केल्याबद्दल.
काय नाव आहे बेटा? संस्कृती आता आमची मक्तीसाठी आलेली आहे. संस्कृतीचं स्वागत आहे. या बेटा, समोर या. पंधरा अ 15 जागा अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव झालेली आहे. गुड मॉर्निंग अदिती. या आता अदिती आलेली आहे. या बेटा, समोर या. हाँ बोला लोक आरक्षण चालू आहे. 23 अ हा प्रभाग क्रमांक 23 ची जागा अनुसूचित 10 मिनिट जातीच्या महिलांसाठी राखीव झालेली आहे. आता पाचवी आणि जे शेवटची जागा आहे महिलांसाठी अनुसूचित जाती गटामध्ये, त्यासाठी आपली मदतीसाठी तनिष्का. गुड मॉर्निंग तनिष्का. देणार हे या समोर. 15 चित्र टाकले त्यातनं आरक्षण महिला आरक्षण चालू आहे. हॅलो 7 ने 8 हॅलो घाणेगाव याला ठाणदरला बघ ना सर. कुठे 29 अ ही 5वी अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित जागा झालेली आहे. आता आपण अनुसूचित जातीच्या महिलांसाठी ज्या राखीव जागा आरक्षित केलेल्या आहेत त्या किती शेवट किती 12, 15, 23 आणि 27 अशा 29 या प्रभागातील जागा या अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखून झालेल्या आहेत आणि 10, 24, 27, 34 आणि 44 या जागा अनुसूचित जातीसाठी राखीव झालेल्या आहेत. किती सांगितलं 19 एक मिनिटाच्यापैकी असं. अनुसूचित जातीचे आरक्षण सोडत या ठिकाणी संपन्न झालेले आहे. यानंतर पुढील आरक्षण सोडत अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत या ठिकाणी संपन्न होते. अनुसूचित जातीसाठीची जी आरक्षणाची प्रक्रिया होती ती पूर्ण झालेली आहे. आता अनुसूचित जमातीसाठी जे 3 प्रभाग आहेत ते असे आहेत. 5 अ, 6 अ आणि 29 ब असे हे 3 प्रभाग अनुसूचित जमातीच्या जागेसाठी राखीव आहेत. सदर 3 जागेपैकी आपल्याला 2 जागांवर महिलांसाठी आरक्षण निश्चित करायचे आहे. त्यासाठी त्या 3 चिठ्ठ्या आपण मशीनमध्ये टाकत आहोत. अनुसूचित जमातीसाठी या ठिकाणी आरक्षण सोडत होते. नाही, एक मिनिट काही शंका असेल एक मिनिट परत काढा. तुम्ही समोर जा खाली मागे उभे राहू नका. समोर जा स्टेजचे. इकडे फोटो काढायला काय बघायला आलं. हे बघा आता हे टाकतायत. हे झाकण वरती करा जरा मशीनच्या.
हां त्यांच्याकडे करा, स्टेजकडे पण समोर. हां आता हे फोल्ड करा आणि लगेच टाकून द्या. जे दाखवलं आहे ते फोल्ड करून लगेच टाका. यानंतरही कोणाला शंका असेल कृपया स्टेजवर यावा आणि स्वतः खात्री करून घ्यावी. दाखवून टाक. कुणाल पाडवी नावाचा आमचा विद्यार्थी या ठिकाणी आता चिठ्ठी उचलेल. अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी 29 ब ही जागा राखीव झालेली आहे. अनुसूचित जमातीचे दुसरे आरक्षण सोडत या ठिकाणी संपन्न होत आहे. तेजस हरिश्चंद्र गोरे विद्यार्थी आमचा कोकणीपाड्याचा तो या ठिकाणी चिठ्ठी उचलेल. प्रभाग क्रमांक 5 अ मधील जागा अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव झालेली आहे. अनुसूचित जमातीसाठी ज्या 3 जागा राखीव होत्या त्याच्यापैकी 2 महिलांसाठी राखीव करायच्या होत्या. पैकी 5 ची जागा ही अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव करण्यात आलेली आहे. 29 ब ची जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव करण्यात आली आहे आणि अनुसूचित जमातीच्या 6 नंबर ही जागा अनुसूचित जमातीसाठी सर्वसाधारण म्हणून राखीव झालेली आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या आरक्षणाचं कामकाज पूर्ण झालेलं आहे. आता आपल्याला याबाबत काही शंका किंवा काही विचारायचं असला तर प्लीज विचारून घ्यावं. पुढे जाऊ मग. ठीक आहे. अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आपल्याला सर्वसाधारण गटातील महिलांसाठी जे आरक्षण काढायचे आहे त्या संदर्भाचं कामकाज पुढे सुरू करत आहोत. त्याच्या सर्वसाधारण ज्या मान्य निवडणूक आयोगाने 47 जागा ह्या यापूर्वी प्रत्येक प्रभागनिहाय नेमून दिलेल्या आहेत. उर्वरित 17 जागांसाठी आपल्याला आरक्षणाची सोडत काढायची आहे. सर थोड़ा लाइट कमी पडतोय. थोडं मागे गेला सर थोड़ा मागे घ्या. मागे नाही समोरच्या 2 लाईटी चालू केल्या तर लाईट चालू केलं बस झालं रे या फोकस. बस बस. ओके सर ओके. दिवा पाठवा ना. भूषणाचं सगळं माईक पाहिजे नाही पाठी बसून
रुपेश एकच आहे. अ, 29 नंबरच्या जागेमध्ये एक अनुसूचित जातीची महिला आणि एक अनुसूचित जमातीची महिला झालेली आहे. निवडणूक आयोगाने जे क्रमांक आपल्याला या अन्य सर्वसाधारण महिलांच्या 17 जागा काढायच्या त्या दिलेल्या आहेत. त्यात यापुढे 29 नंबर नाही, त्याच्यामुळे 30ची जागा कुठल्याही प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव होणार नाही. आता अनुसूचित जाती आणि जमातीची जी आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आपल्याला सर्वसाधारण गटातील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी जे आरक्षण काढायचे आहे त्याच्यासाठी निवडणूक आयोगाने या सर्व 1 ते 47 प्रभागातील ज्या पहिली जी जागा आहे ती सर्वसाधारण महिलांसाठी राखीव, जिथे आरक्षण नसेल तिथे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आणि जिथे आरक्षण आहे तिथे ब जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करून दिलेली आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या 17 जागांसाठी आपल्याला सोडत काढायची आहे त्यासाठी आपण आता प्रक्रिया सुरू करत आहोत. जे प्रभाग क्रमांक मार्क करून दिलेले आहेत आपल्याला ते असे आहेत. प्रभाग क्रमांक ही ब जागेसाठी आता आरक्षण होईल. प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2, निवडणूक आयोगाने जे मार्क करून दिलेले डी प्रभाग आहेत ते 34 आहेत. अशा 34 चिठ्ठे आपल्याला या मशीनमध्ये टाकावे लागणार आहेत आणि त्यापैकी 17 चिठ्ठे आपल्याला त्यातून काढायचे आहेत. प्रभाग क्रमांक 2 ब, पुढचा प्रभाग क्रमांक 4 ब, इथे घेऊन उभा राहावं लागेल. असं उलट उभं राहावं ना आणि कॉर्डिनेशन पाहिजे असेल विंगेत कोण उभा राहिला पुढची जागा आहे 7 ब. ऑडियंस में जा. पुढची जागा आहे 8 ब. पुढची जागा आहे 9 ब. त्याच्या पुढची जागा आहे 11 ब. पुढची आहे 13 ब. पुढची जागा आहे 14 ब.
पुढची जागा आहे 16 ब. त्याच्या पुढची जागा आहे 17 ब. पुढची जागा आहे 18 ब. त्याच्या पुढची आहे 19 ब. पुढची आहे 19 ब. पुढची जागा आहे 21 ब. हो चालू लाईव्ह चालू 22 ब. आता चालू झालं. हॅलो 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 हॅलो. पुढची आहे 25 ब. सव्वीस ब. पुढे आहे 28 ब. तीस ब. पुढची जागा आहे 31 ब.
हा बोला ना. हॅलो, हा बोला ना. बरं ठीक आहे, पाठवलं. पुढचे आहेत 36 ब. सदोतीस ब. पुढची जागा आहे 38 ब. पुढची जागा आहे 39 ब. चाळीस ब. पुढची जागा आहे 41 ब. आहे 43 ब. पुढची जागा आहे 45 ब. पुढची जागा आहे 46 ब. अंतिम प्रभागातील 47 ब. एकूण 34 प्रभागाच्या चिठ्ठ्या आपण या मशीनमध्ये टाकलेल्या आहेत. त्यापैकी 17 चिठ्ठ्या आपल्याला काढून त्या महिलांसाठी राखीव जागा आपल्याला निश्चित करायच्या आहेत. आपल्याला कोणाला याच्यात काय बघायचं असेल, आपल्याला या चिठ्ठ्यांमध्ये कोणाला आपल्याला बघायचं असेल तर येऊन बघू शकता.
सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण सोडत या ठिकाणी संपूर्ण होते. प्रदीप पाडवी हा विद्यार्थी आता या बेटापुढे. सोळा ब सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव जागा झालेल्या आहेत. सर्वसाधारण महिला प्रवर्गातील पहिले आरक्षण सोडत या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. या प्रवर्गातील दुसरे आरक्षण सोडत या ठिकाणी सुरू होते. तामोबा शाळेतील विद्यार्थीच्या हस्ते हे आरक्षण सोडत करते. मच्छिंद्र लहांगे. तेरा ब हा प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे. या प्रवर्गातील तिसरे आरक्षण सोडत या ठिकाणी सुरू होते. सुयश संदीप पाडवी. सुयश या ठिकाणी आरक्षण सोडत काढतोय. सव्वीस ब हा प्रवर्ग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित होतोय. सर्वसाधारण महिला प्रवर्गातील पुढील आरक्षण सोडत अनुष्का राजेश पवार ही आता चिठ्ठी उचलेल. पंचेचाळीस ब हा प्रभाग महिला आरक्षित होतोय. 45 ब त्यानंतर पुढील आरक्षण सोडत जान्हवी पुरुषोत्तम पाडवी ही विद्यार्थिनी आता या ठिकाणी चिठ्ठी उचलेल. एकवीस ब हा प्रभाग सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित होतोय. 21 ब तनिष्का दीपक विश्वकर्मा ही विद्यार्थिनी या ठिकाणी चिठ्ठी उचलेल. छत्तीस ब हा प्रभाग सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित. संस्कृती राम पवार ही विद्यार्थिनी या ठिकाणी आता चिठ्ठी उचलेल.
32 ब हा प्रभाग सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित. 'आदिती प्रमोद पिलानी' ही विद्यार्थिनी या ठिकाणी आता चिठ्ठी उचलते. ब हा प्रभाग सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित. 'वेदश्री अंकुश मिरे' ही विद्यार्थिनी या ठिकाणी चिठ्ठी उचलते. 18 ब हा प्रभाग सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित. 'कुणाल पुरुषोत्तम पाडवी' हा इयत्ता 5वीचा विद्यार्थी या ठिकाणी चिठ्ठी उचलतोय. जातो बेटा. एक ब हा प्रभाग सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित. 1 ब. तेजस हरिश्चंद्र गोरे हा विद्यार्थी या ठिकाणी आता चिठ्ठी उचलतोय. दोन ब हा प्रभाग सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित. 2 ब. सुयश संदीप पाडवी इयत्ता 5वीचा विद्यार्थी या ठिकाणी आता चिठ्ठी उचलतोय. ब 47 ब हा प्रभाग सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित. 47 ब. मोहित मच्छिंद्र लहांगे इयत्ता 5वीचा विद्यार्थी या ठिकाणी आता चिठ्ठी उचलतोय. जा. ब हा प्रभाग सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित. 43 ब. दाखव छोटू. 43 ब. पुढचा विद्यार्थी अंश प्रदीप पाडवी इयत्ता 5वीचा विद्यार्थी आमच्या पालिकेचा या ठिकाणी चिठ्ठी उचलतोय.
जरा स्टेजवर जरा लाईट करा जरा स्टेजवर 25 लाईट ब हा प्रभाग सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित. 25 ब लाईट कोण लाईट लाईट स्टेजवरती पाहता जरा अंधार आहे रे. अनुष्का राजेश पवार इयत्ता चौथीची विद्यार्थिनी या ठिकाणी चिठ्ठी उचलते. त्यातली एक एकोणचाळीस ब हा प्रभाग सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित. 39 ब शेवटच्या 2 चिठ्ठ्या आता काढायच्या आहेत. जान्हवी पुरुषोत्तम पाडवी इयत्ता 5वीच्या विद्यार्थिनी या ठिकाणी आता चिठ्ठी उचलते. त्यातली एक चिठ्ठी कोणती उचल. बीस ब हा प्रभाग सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित. 20 ब सर्वसाधारण महिला वर्गातील आता शेवटची चिठ्ठी या ठिकाणी काढली जाते, उचलली जाते. तनिष्का दीपक विश्वकर्मा ही विद्यार्थिनी या ठिकाणी आता शेवटची चिठ्ठी उचलते. झालं. शेहेचाळीस ब 43 ब हा प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित. सर्व उपस्थितांना विनंती आहे की जे चिठ्ठ्या काढण्याचे इथे ठेवलेले आहेत त्याच्यावर सही शिक्के केले जातील तर त्यांनी बघायचे ते कृपया थांबावं. स्टेजवर येऊन बघायचं तर स्वागत आहे. सही शिक्के काहीच समजलं ना. आता आपण जे आता आरक्षण काढलेलं आहे, हे थांब करा जागा पत्रकार मित्रांना विनंती आहे की आमच्या इकडे शेवटचा अनाउन्समेंट होऊ द्यावा. प्लीज हे रेकॉर्ड करून घ्या. एकदा मी रिपीट करतोय त्यानंतर आपण बाईट घ्या. प्लीज 1 मिनिट सिर्फ 1 मिनिट. सर्वसाधारण महिलांसाठी ज्या जागा राखून झालेल्या आहेत त्याचे क्रमांक मी वाचतो याचा. प्रथम अ ही जागा जी आहे ती साधारण 1 नंबर प्रभाग क्रमांक 1 अ 2 अ 4 अ 5 7 अ 8 अ 9 अ 11 अ 13 अ 14 अ 16 अ 17 अ 18 अ 19 अ 20 अ 21 अ 22 अ 25 अ 26 अ 28 अ 30 अ 31 अ 32 अ 33 अ 35 अ 36 अ 37 अ 38 अ 40 40 ऐकतो साहेब थोडं 40 41 42 43 45 46 47 त्या व्यतिरिक्त ब मधल्या ज्या जागा आहेत त्या 3 ब 5 ब 6 ब 10 ब 12 ब 15 ब 23 ब 24 ब 27 ब 34 ब 42 ब 44 ब ह्या मान्य निवडणूक आयोगानेच आपल्याला निश्चित करून दिलेल्या होत्या. त्या व्यतिरिक्त आपण काढलेल्या लॉट प्रमाणे एक ब ही जागा
सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाली आहे. 2 ब ही जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झालेली आहे. 13 ब ही सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झालेली आहे. 16 ब ही जागा सर्वसाधारण राखीव झालेली आहे. 18 ब ही जागा सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव झाली आहे. 20 ब सुद्धा ही सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाली आहे. 21 ब सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाली आहे. 25 ब ही सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाली आहे. 26 ब सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाली आहे. 32 ब सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाली आहे. 36 ब सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाली आहे. 39 ब सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाली आहे. 41 ब सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाली आहे. 43 ब सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाली आहे. 45 ब सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाली आहे. 46 ब सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाली आहे आणि 47 ब ही सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झालेली आहे. उर्वरित सर्व जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत. अशा प्रकारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला प्रवर्गासाठी आरक्षणाचं कामकाज पूर्ण करण्यात आलेलं आहे. आपण सर्व या गोष्टीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी महापालिकेच्या वतीनं आणि माननीय आयुक्त महोदयांच्या वतीनं आपले सर्वांचे आभार मानतो. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022च्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमात अनुसूचित जाती, महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण सोडत या ठिकाणी आज संपन्न झाली. या आरक्षण सोडत कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉक्टर विष्णू कुमार शर्मा सर यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. यासोबत अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे सर, उपायुक्त मारुती खोडके सर यासोबत सर्व वरिष्ठ अधिकारी यांचा मनपूर्वक आभार मानतो. यासोबतच या आरक्षणाला उपस्थित असणारे सन्मान्य माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, सर्व पक्षांचे पदाधिकारी यासोबतच सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि ठाणेकर नागरिक या सर्वांचं आजच्या या आरक्षण सोडती कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक आभार मानून माननीय महापालिका आयुक्त डॉक्टर विष्णू कुमार शर्मा सर यांच्या पूर्व परवानगीने आजचा हा आरक्षण सोडत कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. जय हिंद.